प्रत्येक वेळेस सांगतो निसर्गाचा नियम एकच आहे, जशी इंधन तशी ऊर्जा, हा साधा सोपा नियम आहे. त्यामुळं तुमचं हे गायींचं जे इंधन आहे, जितकं सकस पौष्टिक तितकंच दूध सकस पौष्टिक, आणि जितका चारा एकसारखा, म्हणजे जितक्या दिवस तुम्ही एकसारखा चारा दिला, वर्षभर एकसारखा चारा दिला, तरच आपल्याला एकसारखं दूध एकसारखी क्वालिटी मिळेल. बऱ्याचशा गायी अशा आहेत की ज्यांची पोटेन्शियल आहे 25-30 लिटर देण्याची, पण त्यांना फक्त त्या मालकानं चारा फक्त चांगला न दिल्यामुळं, नेपेर दिल्यामुळं त्या गायी तेवढ्यात दूध देऊ शकत नाही. हे समोर पाहिलेलं आहे. आणि तशा गायी जर चांगल्या गोट्यात आल्या, जिथं चारा चांगला आहे, तर तिथं 5 ते 10 लिटरपर्यंत वाढ भेटलेली आहे. साहेब, आता मुरघास हा असा स्पेशल विषय झालेला आहे की मुरघास कसा असावा, किंवा आणखी खोलात जायचा विषय, त्याचं म्हणजे कटिंग कशी असावी, स्टेज कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी आपल्याकडे बऱ्याचशा, आता आम्ही पण अज्ञान होतो त्या बाबतीत, मान्य करतो, आम्ही अज्ञान होतो की आपल्याला त्यावेळेस तज्ज्ञांनी सहज सोपं कळण्यासाठी सांगितलं होतं की साधं सोपं तुम्ही स्टेज कोणती वळखायची, तर चिकात असताना वळखायची. पण 2017 पासून आपण मुरघास केला, त्या दिवसापासून आपल्या गोट्यात असा एकही दिवस नाही की मुरघास नाही. त्यामध्ये आपण ब्रीड सिलेक्शन म्हणजे ब्रीडिंगवरती काम कसं करायचं हे बघितलं होतं. त्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चारा व्यवस्थापन ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर सर, चारा व्यवस्थापनासाठी काय काय आपण म्हणजे बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्याबद्दल जरा माहिती द्यायची. हो, आपण सुरुवातीला म्हणलं तसं ब्रीडिंग हा विषय, नंतर येतो फिडिंगचा. जर आपल्या गोट्यात ब्रीडिंगनुसार तशी कालवड जन्माला आली, तर तिचं योग्य संगोपन झालं पाहिजे. तिचं व्यवस्थित व्यवस्थापन जर आपण केलं, संगोपन व्यवस्थित केलं, तरच आपल्याला ते आपल्या ज्या अपेक्षा आहेत ती पूर्ण करू शकेल. तर त्यासाठी फिडिंग सगळ्यात महत्त्वाचा रोल करतं. फिडिंग, मग फिडिंगमध्ये काय काय आपण येतं, तर तिच्या तोंडा वाटत जे जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याला आपण फिडिंग साधारण म्हणतो. ज्या गाभाऱ्यात आपण गोष्टी टाकतो त्यात येतो चारा, त्यात येतं पशुखाद्य, त्यात येतं सप्लिमेंट, अशा ह्या तिन्ही गोष्टी आहेत. तर आज तुम्ही बघत असाल साहेब की शेतकरी चाऱ्याच्या बाबतीत म्हणजे थोडासा विचार करत नाही, उदासीन धोरण आपल्याला दिसतं. तर एक साधं सोपं सगळ्यांनी लक्षात घ्या, कुणी तुम्हाला किती जाहिरातीचा बुलबुलया करू द्या, कुणी काहीही सांगू द्या, काहीही सांगू द्या, फक्त एक लक्षात घ्या की निसर्गाचा नियम, मी प्रत्येक वेळेस सांगतो, निसर्गाचा नियम एकच आहे, जशी इंधन तशी ऊर्जा, हा साधा सोपा नियम आहे. त्यामुळं तुमचं हे गायींचं जे इंधन आहे, जितकं सकस पौष्टिक तितकंच दूध सकस पौष्टिक, आणि जितका चारा एकसारखा, म्हणजे जितक्या दिवस तुम्ही एकसारखा चारा दिला, वर्षभर एकसारखा चारा दिला, तरच आपल्याला एकसारखं दूध एकसारखी क्वालिटी मिळेल. हे साधं सोपं आहे. पण बरेचसे शेतकरी म्हणजे कमी कष्टात कमी वेळेत चारा निघण्यासाठी नेपियरचा विचार करतात. त्यांना तसं जाहिराती पण तसे पाहतोय आपण. तर त्याच्यामुळे ना बऱ्याचशा गायी अशा आहेत की ज्यांची पोटेन्शियल आहे 25-30 लिटर देण्याची, पण त्यांना फक्त त्या मालकानं चारा फक्त चांगला न दिल्यामुळं, नेपेर दिल्यामुळं त्या गायी तेवढ्यात दूध देऊ शकत नाही. हे समोर पाहिलेलं आहे. आणि तशा गायी जर चांगल्या गोट्यात आल्या, जिथं चारा चांगला आहे, तर तिथं 5 ते 10 लिटरपर्यंत वाढ भेटलेली आहे. तर त्यामुळे ना फिडिंगचा विषय म्हणला तर सगळ्यात महत्त्वाचा सकस आणि पौष्टिक चारा. तर त्यात येतो मुरघास. तर मुरघासच का, तर मुरघास हा वर्षभर उपलब्ध होऊ शकतो. जर तुम्ही म्हणजे हिरव्या चाऱ्यावरच गोटा चालवायला गेले तर वर्षभर हिरवा चारा भेटणं शक्यच होत नाही. कारण जर मका केली तुम्हाला म्हणजे कवळी असतानाच चालू करावी लागेल. योग्य स्टेजला फक्त 15 दिवस मका राहते गाईंना, योग्य स्टेजला. हां, पण नंतर मात्र तुम्हाला मग आणखी निबर मका व्हायला चालू व्हायला लागेल. मग त्यामुळे तुम्हाला एकसारखा चारा तो मिळत नाही, हिरवा चाऱ्याची गोष्ट जर केली. त्यामुळे मुरघास जर केला तर निश्चित होऊ शकतं. आणि मुरघास आता सगळीकडे करते. पण आता मात्र आतापर्यंतचे दिवस असे होते की मुरघास एवढाच विषय राहायचा की मुरघास दिला तरी म्हणजे देणं गरजेचं आहे. पण साहेब, आता मुरघास हा असा स्पेशल विषय झालेला आहे की मुरघास कसा असावा, किंवा आणखी खोलात जायचा विषय, त्याचं म्हणजे कटिंग कशी असावी, स्टेज कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी आपल्याकडे बऱ्याचशा, आता आम्ही पण अज्ञान होतो त्या बाबतीत, मान्य करतो, आम्ही अज्ञान होतो की आपल्याला त्यावेळेस तज्ज्ञांनी सहज सोपं कळण्यासाठी सांगितलं होतं की साधं सोपं तुम्ही स्टेज कोणती वळखायची, तर चिकात असताना वळखायची. पण ज्यावेळेस आता मुरघास केला, 5 म्हणजे 2017 पासून आपण मुरघास केला, त्या दिवसापासून आपल्या गोट्यात असा एकही दिवस नाही की मुरघास नाही. पण नंतर आता मुरघास केल्यानंतर आता तेच तज्ज्ञ पुढचं आम्हाला शिकवायला लागले पुढच्या गोष्टी की मुरघास कसा असावा. तर आता त्यांच्या मते मुरघास हा भाजण्याच्या स्टेजच्या पुढं 8 दिवसांनी करावा लागतो. म्हणजे कणीस खायच्या आपण जे भाजून खातो त्याच्याही पुढे गेलेलं पाहिजे 8 दिवसात. हां, तिथून पुढं आणखी, तर त्याचं स्टार्चचे प्रमाण आपल्याला चांगलं मिळू शकतं. आणि आता चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत साहेब की आपला जो मुरघास आहे तो आपण लॅबला नेऊन चेक करू शकतो. कालच आपले ह्याचे राहत्याचे डॉक्टर खाडे साहेब यांची भेट झाली, तर त्यांनी लॅब चालू केलेली.
तर अगदी शेतकऱ्यांसाठी त्यांनी सांगितलं की म्हणजे कमी किमतीत फक्त 500 रुपयात मुरघास आणि जे पशुखाद्य आहे त्याचे मी टेस्टिंग करून देत जाईल. तिथं जाण्याचीही गरज नाही, कुरिअरनं पाठवा. मी काही कुणाची जाहिरात म्हणून सांगत बरोबर आहे. पण ॲक्च्युली शेतकऱ्यांना ना बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणजे असा गैरसमज होतो की मी कुणाच तरी असं हे करतो. अजिबात नाही. ते पण डॉक्टरांचं म्हणजे खाडेसाहेब त्यांचं पण म्हणजे मानसिकता खूप शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. आणि शेतकऱ्यांना माहीत नाही कुठं चेक करायचं. आज बघा बऱ्याच जणांना प्रश्न आहे की एखादा पशुखाद्याविषयी जर शंका असेल तर ते चेक करू शकत नाही, त्याचे लॅब नाही. पण निश्चित राहत्याला तुम्ही मला कमेंटमध्ये जर त्यांचा नंबर पाहिजे असेल तर मी सांगतो तुम्हाला तो नंबर खाडेसाहेबांचा, तर तिथं तुम्ही पाठवू शकता. फक्त अगदी नाम मात्र 500 रुपयात त्या पशुखाद्याचं आणि आपल्या चाऱ्याचं तिथं टेस्टिंग करून आपल्याला दिलं जातं. दर्जा काय हां. तर मग आता तसं आहे की आपण मुरघास करतोय ठीक आहे, पण आपला जो मुरघास आहे तो सकस झाला आहे का आता हे बघायची वेळ आलेली आहे आता. कारण आपल्याकडे गायी झालेली आहेत, बऱ्याच जणांनी ब्रीडिंग केलेलं आहे. आज दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या जनरेशनला लोक आहेत समजा, म्हणजे आता आपण चालायला शिकलो, आपल्याला पळायला शिकायचे आता. तर मग आता आपल्याला जो मुरघास करतोय तो खरंच किती सकस आहे हे बघायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण जर आपल्याला जर पंजाबच्या किंवा बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जर काम करायचं असलं तर आपल्याला आता इथं काम करावे लागेल. जे तुम्ही म्हणले तसे आता चालणारे चालू द्या, पण चालणाऱ्यांनी आता पळायला शिकलं पाहिजे. आणि ती गरज आहे, ही गरज आहे. तर मित्रांनो, सरांनी चारा व्यवस्थापन कसं असावं आणि चारा हा वर्षभर एकसारखा असावा. जर एकसारखा वर्षभर चारा असेल तर मिळणार दूध तुम्हाला वर्षभर एकसारखा आणि क्वालिटीचं त्याच क्वालिटीचं मिळणार आहे. तर आपल्याला चारा व्यवस्थापनाबद्दल व्यवस्थित आणि उत्कृष्ट दर्जाचं मार्गदर्शन सरांनी केलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद.